नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा TET संदर्भ आलेली नवीन अपडेट कोणती असेल तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष संदीप कांबळे। प्रति आहे अनुराधा ओक मॅडम, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे। विषय अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आयोजन करताना पुढील मागण्या लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भ आहे। या माननीय शिक्षण आयुक्त जाहिरात क्रमांक आस्थापन क्रमांक 160 TIT 3/2025 19 मार्च 2025 20 ऑगस्ट 2024 प्रचलित शिक्षक भरतीच्या त्रुटी दूर करून जिल्हा व विभागाने भरती राबविण्याचा अभ्यास। उपरोक्त विषयानुसार विनम्रपणे निवेदन सादर करण्यात येते की अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 आयोजन मे जूनमध्ये आयोजित असल्याच्या बाबत परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ व प्रेस नोटच्या माध्यमातून समजले। त्यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा अतिशय पारदर्शकपणे आयोजित केल्याबद्दल परीक्षा परिषदेमधील सर्व अधिकाऱ्यांचे आयोजकांचे मनापासून कौतुक। अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2 डिसेंबर 2023 मध्ये IBPS या कंपनीकडून आयोजन केले गेले होते। त्यातून मुलांच्या हिताचा विचार करता अनेक उणिवा जाणवल्या असल्याकारणाने पुढील TIT 3 परीक्षा घेताना मुलांच्या हितासाठी त्यात बदल होणे क्रमप्राप्त आहे। परीक्षा आयोजन करताना जूनमधील केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच CTET, D.Ed, B.Ed, BSc, MA, M.Ed, BA इत्यादी अध्यापन पदविका निकाल लागल्यानंतर TIT 3 परीक्षा घेण्यात यावी। नंतर अनेक कोर्ट केस केल्या जातात। परीक्षा ऑनलाईन घेताना सर्व उमेदवारांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी। परीक्षा आठवड्यावर घेण्यात येऊ नये। परीक्षा घेतल्यानंतर उमेदवारांना तत्काळ त्यांची उत्तर तालिका देण्यात यावी, त्यानंतर प्रश्नपत्रिका द्यावी। परीक्षा आयोजन करण्यापूर्वी TIT 3 परीक्षेचा अभ्यासक्रम किमान 45 दिवसापूर्वी अगोदर देण्यात यावा। TIT 3 परीक्षा घेण्यापूर्वी अगोदर शिक्षक भरती पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, त्यानंतर परीक्षा घ्यावी। अनेक उमेदवार त्यांची जागा नसताना सुद्धा परीक्षा अर्ज भरतात, जसे की BPED किंवा MPED त्यांना न्याय मिळेल। परीक्षा ही जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय होणार असल्याने परीक्षा अगोदर शिक्षक भरती पदांची जाहिरात देणे क्रमप्राप्त असल्याने समान संधी मिळावी व मुलांची गुणवत्ता टिकून राहावी, त्यांना न्याय मिळावा म्हणून 20 पसंती क्रम देण्याची सुविधा द्यावी। परीक्षा आयोजन करताना मुलांच्या क्षमतांचा विचार करून किमान 2 स्तरावर परीक्षा घ्यावी। पहिला स्तर आहे 1 ते 8 स्तर, तर 9 ते 12 दुसरा स्तर। खाजगी संस्थांना निवड करताना उमेदवारांची किमान एकास 10 ऐवजी ते एकास 3 असे केले असून त्यात बदल करून एकास 1 असे प्रमाण करावे। अशा निर्णय 6 जुलै 2023 विधेयक मंजूर करून संस्थान अधिनियम बदलावा। 2 स्तरावर परीक्षा होत असल्याने एकदा उमेदवाराची निवड झाली की त्या उमेदवाराने भरती प्रक्रियेमधून बाद करून 1.1 पद या नियमावलीचा अवलंब करून भरती प्रक्रिया राबवावी। TIT 2 परीक्षा आयोजनातून परीक्षा परिषदेला 10 कोटी रुपयांचा निव्वळ फायदा झाल्याचे पेपरमध्ये वाचले आहे। परीक्षा फीसाठी 1000 रुपयांऐवजी सरासरी 500 रुपयांपर्यंत कमी करून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। 10/11/2023 रोजी जाहिराती टप्प्याटप्प्याने देण्याचे निर्णय रद्द करून पवित्र पोर्टलवर जाहिराती एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय सुधारित करावा। सामान्य प्रशासन विभाग परिपत्रकानुसार वयोमर्यादामधून बाद होणाऱ्या उमेदवारांना 1 वर्षाची सूट द्यावी। TIT 2 परीक्षेबाबत IBPS कंपनीमार्फत कमी वेळेत सूचना दिलेल्या केवळ 24 दिवसात परीक्षा घेतल्याने अनेक उमेदवारांना पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ न मिळाल्याने उमेदवार गोंधळून गेले होते। परीक्षानंतर अनेक कोर्ट याचिका दाखल झाल्या होत्या, त्यामुळे भविष्यात परीक्षानंतर कोर्टात याचिका दाखल होऊ नये यासाठी योग्य ते निर्णय घ्यावेत। परीक्षा कोण घेणार हे 45 दिवस अगोदर उमेदवारांना कळवावे। वरील सर्व मागण्यांच्या राज्यातील सर्व पात्रधारकांच्या मनातील जोपर्यंत प्रश्न समस्येवर असलेल्या सर्व सुधारणा योग्य ते पालन करून अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 3 परीक्षेचे आयोजन करावे ही नम्र विनंती। आपलाच विश्वासू संदीप कांबळे, अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे हे निवेदन महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।